मिसबा हॉलिडेज कातळी तिसरा दिवस मोहम्मद कैफ कातळी आणि कालचा दिवस AK स्पोर्ट्स वरवडे टीमने गाजवला. असे 4 संघ सेमीफायनलला दाखल झाले आणि आज केवळ 3 मॅचेस होणार आहेत. गेली 23 वर्षाची परंपरा असणारी ही क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आता आलेली आहे. कोण जिंकणार या स्पर्धेला, कोणत्या संघ मालकांना मिळणार मोटरसायकल याची देखील चर्चा पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे AK स्पोर्ट्स वरवडे एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला मोहम्मद कैफ कातळी एजाज सोलकर सरांची टीम आपल्याला पाहायला मिळते. अचित कदम साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. अचित कदम साहेबांची टीम एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला एजाज सोलकर साहेबांच्या ज्या दोन टीम आहेत त्याच्यापैकी एक टीम पाहायला मिळते. आणि सगळ्यांना उत्कंठा ही होती की कधी होणार स्पर्धा सुरू, आजच्या दिवसाचा पहिला सामना केव्हा सुरू होणार. दूर दूरवरून कुणी मोटारीने आलंय, कुणी STने आलंय, कुणी बाईकवर आलंय, कुणी रिक्षाने आलंय, कुणी बसने आलंय. ही स्पर्धा खेळण्यासाठी पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आणि आजचा शेवटचा दिवस रणनीत्या दोन्ही टीमच्या खूप चांगल्या आहेत. आमचे चारही पंच त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप चांगली कामगिरी त्यांनी देखील केलेली आहे. पंच मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागलेले आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सुजीजी राणे सर, योगेशजी दाभोळकर सर, राजेंद्रजी दाभोळकर सर आणि अभिजित तळेकर सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर समालोचनामध्ये कुणालजी दाते सर, त्याचबरोबर बादल चौधरी सर आणि भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम या सुद्धा या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या आहेत. सलामीची जोडी निघाली मैदानाच्या दिशेने. एका बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. प्रत्येक टीमने मेहनत केली आहे. त्याचबरोबरीने या tenniscricket.in टीमने देखील प्रचंड मेहनत करताना पाहायला मिळाले. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 5 दिवस कसे गेले कळलं देखील नाही. इकडले समुद्र सफर, इकडला निसर्ग सौंदर्य पाहता पाहता आणि हॉटेल वसंत विजय यांच्या खमंग मेजवानीचा आस्वाद घेता घेता 5 दिवस कधी गेले कळलं देखील नाही. परंतु शेवटचा दिवस जरी असेल आज देखील मजा येणार आहे. कारण प्रेक्षकांना जी आतुरता असते शेवटच्या दिवसाची. आताच मैदान फुल भरलंय, बाजूचा कट्टा देखील आता फुल व्हायला लागलेला आहे. प्रेक्षक गॅलऱ्या फुल झाल्यात. कातळीवाले सुद्धा यायला लागलेले आहेत. मोठ्या संख्येने ते सुद्धा आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वरवडेवाले आलेत, रेडीवाले देखील या ठिकाणी दाखल होत आहेत आणि आपापल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी देखील पाहायला मिळत आहेत. माझ्या बरोबर बादल चौधरी सर देखील जुडले जातात. बादल सर, शेवटचा दिवस आहे, काय म्हणाल? नमस्कार, धन्यवाद चंदू सर. सामना सुरू होतोय आणि प्रत्येकाला आता वेध लागलेत शिवरात्रीचे. पण शिवरात्र, महाशिवरात्र आणि त्यापूर्वीच इथे सुद्धा एक जत्रा भरली चंदू सर. आणि ही जत्रा फक्त एका रात्रीची नाहीये, 5 रात्रींची ही जत्रा, जणू काही कुंभमेळा. यस, अगदी प्रसिद्ध अंगणेवाडीची यात्रा, कुणकेश्वराची यात्रा, त्याच्यामध्ये भरली ही आनंदवाडीची क्रिकेटची यात्रा आणि त्याला देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आशिष मेहरोल यांचा रोल महत्वाचा असेल इकडे. पहिलीच ओव्हर त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेली आहे. फरदीन काझी 360 बॅटिंग साठी प्रसिद्ध आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. सेमीफायनल नंबर 1. एका टीम मध्ये देखील एक खेळाडू खेळलेत. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, थोडासा वेगात टाकलाय, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉलने सुरुवात इकडे होताना पाहायला मिळाली. AK स्पोर्ट्स अच्युत कदम साहेबांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला मोहम्मद कैफ कातळी एजाज सोलकर साहेबांची टीम आहे. यांच्यामधील ही लढत पाहायला मिळते. शेवटचा दिवस गोड व्हावा. तर कोण आज अधिराज्य गाजवणार या स्पर्धेवर? यावेळेला स्ट्रोक खेळलाय, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर तिकडे पोहोचतायत. पकडली कॅच, साहिल लोंगले होते, मोठी विकेट, फरदीन आउट.
पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल टाकून जणू काय पुढच्या चेंडूवर विकेट मिळवायची हा शिरस्ता कालपासून आशिषने ठेवलाय चालू आणि या पहिल्याच अधिकृत चेंडूवर त्याने मिळवली विकेट आपल्या टीमसाठी. आणि विकेट सुद्धा कोणाची चंदू सर, खरं तर 30 सर्कल आहे, पॉवर प्ले आहे, क्षेत्ररक्षकांची मर्यादा आहे आणि जेव्हा 30 सर्कल क्लिअर करणं एवढा आत्मविश्वास जर आपल्या फटक्यामध्ये नसेल तर त्यावेळी अपीस शॉट खेळणं थोडंसं धोकादायक ठरतं. नेमकी हीच चूक पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. फरदीन काझी ज्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या पहिल्याच चेंडूवर माघारी परत आहेत. आशिष मेहरुल ही सफलता मिळवत आहेत. तर पहिलीच मोठी विकेट म्हणजे पहिल्या अधिकृत चेंडू जो पडला त्याच्यावर विकेट आलेली आहे. ही बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच आहे. प्रथमेश ठाकरे भिवंडीच्या वारेडगावचा सितारा दाखल झालेला आहे कोकणामध्ये, आनंदवाडीमध्ये, देवगडामध्ये. परंतु समोर जर पाहिलं तर पूर्वी अँटोफिल मुंबई आणि आता पनवेल स्थित असणारे मात्र हे गोलंदाज पाहायला मिळत आहे. चर्चेत आहे आशिष मेहरोल. मोठी विकेट घेतली खरी परंतु आता प्रथमेश ठाकरे आलेले आहेत. दबाव प्रतिस्पर्ध्यांवर शिफ्ट करण्यामध्ये पटाईत असणारा हा बॅटर आहे. आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु थोडासा मागे राहिला, प्रयत्न केला देखील परंतु तिकडे आशिष विरुद्ध खेळणं तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. चांगल्या रणनीत्या बनवल्या जात आहेत. चंदू सर, खरं तर एक विकेट गेल्यानंतर आशिष मेहरुल खूप धोकादायक बनतात आणि अशा स्थितीमध्ये आल्या आल्याच प्रथमेश ठाकरे यांचा रिव्हर्स स्वीपचं शॉट सिलेक्शन थोडंसं अजब अनकलनीय असं हे वातावरण मैदानावर आहे. पण पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळते अधिकृत बॅटच्या स्वरूपात. ही पहिली धाव बॅटच्या स्वरूपात त्यांना पाहिला मिळते. धावसंख्या 2 वर जाते. स्वागत आहे सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं, दूर दूरवरून आलेल्या क्रिकेटच्या चाहत्यांचं, tenniscricket.in ला जुडलेल्या चाहत्यांचं. ISPL अफिलिएटेड असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 23वे. कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील एक मानाची स्पर्धा 23 वर्ष पूर्ण करते. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु आज आपण आहोत कोकणामध्ये. शेवटचा दिवस काय होणार. आशिष मेहरोल समोर सुमित ढेकळे आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने पाठवला परंतु तिकडे फिल्डर आहेत. सुनियोजित गोलंदाजी होऊ लागलेली आहे. खरं तर नव्या चेंडूचा स्पेशालिस्ट म्हटलं तर आशिषला वावगं ठरू नये कारण ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी केली, नवा चेंडू त्यांनी हाताळलाय, पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली, वाखाणण्याजोगी कामगिरी इकडे पाहायला मिळाली आहे. यावेळेला समोर उडवलाय, आवाक्यात होता आणि त्याच्यानंतर बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून षटकार. 6. राऊंड विकेट गोलंदाजी खोलवर टप्प्याचा. सुमित ढेकळे जणू काय वाट बघत होते या चेंडूसाठी. मिडल केला, अप्पीश फटका खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून मिडॉन सर्कल मध्ये फायदा उठवलाय. पहिला मॅक्झिमम आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. मोठा स्ट्रोक आलाय. याचसाठी सुमित ढेकळे सुद्धा ओळखले जातात. कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु ओ हो कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु हाताला बॉल लागला, थोडासा बाजूला पडला आणि तिकडे एक विकेट येता येता राहिली. कालची जीवित मात्रेची कॅच आठवते. मिडॉपवर अयूब यांच्याकडून झेल सुटला. हा ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू खूप चांगला केला होता. लोअर फुल टॉस होता. पहिल्या प्रयत्नात चेंडू थोडासा दगा देतोय आणि त्यानंतर केतन म्हात्रेची जर नजर बघितलं ना चंदू सर, एवढी जळजळीत नजर त्यांनी टाकली होती. जर शक्य असलं असतं तर त्या नजरेने त्यांनी क्षेत्ररक्षकाचं भस्म केलं असतं. पहिली ओव्हर सुरू आहे. बऱ्याच काही घडामोडी घडतायत. एक विकेट आली, एक षटकार आला, एक कॅच सुटली, एक व्हाईट बॉल आलाय. विविध घडामोडी पहिल्याच ओव्हरमध्ये घडलेल्या आहेत. क्रिकेटचा हा उत्सव आहे. हो या वेळेला वेग, बाउन्स दोन्ही पाहायला मिळालं. थोडासा कट देखील पाहायला मिळाला आणि कधी बॉल यष्टीरक्षकांच्या हातात गेला कळलं देखील नाही. पहिली ओव्हर संपते. धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे. एक ओव्हर संपल्यानंतर एक विकेट माघारी, 9 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचा जर लेखाजोखा आपण पाहिला, मोहम्मद कैफ 11 कात्री संघ फलंदाजी करतोय. AK स्पोर्ट वरवडे संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर महत्वाची विकेट फरदीन काझी आणि त्या विकेट नंतर थोडासा बॅकफुटवर जाईल मोहम्मद कैफ 11 कात्री संघ असं वाटत होतं मात्र सुमित ढेकळे नालासोपाऱ्याचा हा खेळाडू येतोय, एक दणदणीत खणखणीत षटकार लगावतोय, आत्मविश्वास दिणावतोय. जरी आपला महत्वाचा खेळाडू बाद झाला तरी त्याचा बाद होण्याचा परिणाम आपल्या फलंदाजीवर
आपल्या टीमच्या टार्गेटवर होणार नाही याची जणू काही ग्वाही देतोय हा प्रेक्षक वर्ग आणि ही टीम मीटिंग मैदानावर. पहिली ओव्हर संपलेली आहे. प्रेक्षकांना देखील उत्कंठा धगधग त्यांच्याही मनामध्ये पाहायला मिळते, कारण प्रत्येकाचे काही आवडत्या टीम असतात, आवडते खेळाडू असतात आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक हे गर्दी करत असतात. प्रेक्षकांच्या देखील पैंजा लागतात मैदानाच्या बाहेरून. अरे आज हाच जिंकणार, आज हा संघमालक जिंकणार, आज हे गाव जिंकणार, आज हा खेळाडू जिंकणार, अशी प्रेक्षकांमध्ये सातत्याने चर्चा होते. त्यांच्यामध्ये पैंजा देखील लागल्या जातात या मानाच्या स्पर्धांमध्ये. आणि फक्त कोकणातच नाही, चर्चा पश्चिम महाराष्ट्रात आहे, चर्चा विदर्भात आहे, चर्चा मराठवाड्यात आहे, चर्चा मुंबईला आहे, चर्चा नागपूरला आहे, तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात सुद्धा आहे. या स्पर्धेची ट्रॉफी यावर्षी कोण उचलला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी संघमालक जो जिंकणार आहे ना सर, त्याला मोटरसायकल मिळणार आहे. आणि या मोटरसायकलवर बसणार कोण, चर्चा आहे. 9 धावा हिमांशू पाटील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 मॅच त्याने आतापर्यंत खेळल्यात. 6 षटकांची गोलंदाजी केली, 15 डॉट टाकलेत, 6 विकेट आणि 5 चेंडूमध्ये 2 विकेट ही सध्याची त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी. आज त्यामध्ये थोडासा बदल नक्कीच करायला त्यांना आवडेल. बॉलिंग मार्कवर येत आहेत पंचांच्या उजव्या हाताकडून डावखुऱ्या हाताचे बॅटर सायकल एंडवर सुमित. यस, भिवंडीचे खेळाडू आहेत आलिमगर या गावाचे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, टायमिंग तेवढं नाही पाहायला मिळालं. एक धाव तिकडे मिळेल, धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांचं सगळ्यांचं स्वागत असणार आहे. शेवटच्या दिवशी छोटीशी वाडी, चर्चा मात्र जगभर होऊ लागलेली आहे. आनंदवाडीचं हे क्रिकेट पाहण्यासाठी, क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आज शेवटच्या दिवसामध्ये 23व्या पर्वाच्या आलेलं आहे. आणि जे चाकरमानी आले होते ना मुंबईवरून गावाला, त्यांचे देखील परतीचे वेध लागले जसे आमचे लागलेले आहेत. परंतु हे 5 दिवस नक्कीच वर्षभर वाट पाहायला लावणारे असतात. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, थोडासा खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनला जातोय हा बॉल, रन एक मिळेल. एकच धाव मिळते. गोलंदाजीची शैली पहा, लेफ्ट हँड राऊंड द विकेट अँगल बनवला होता. डीप प्रेक्षकावर क्षेत्ररक्षक होता आणि त्यामुळेच प्रथमेशनं हा चेंडू कव्हर्स रिजन मध्ये खेळण्याऐवजी लॉंग ऑन वर मारण्याचा इरादा केला होता, कारण डीप मिड विकेट सुद्धा होता. रणनीती स्पष्ट गोलंदाजाची. दोन्ही संघाने रणनीत्या बनवलेल्या आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाया आहेत, कारण ही सेमीफायनल आहे. हो हो हो, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, तिकडनं जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने. थोडंसं बाहेर खेचण्याचा प्रयत्न होता यावेळेला. आणखीन एक चांगला बॉल. सर, यष्ट्यांच्या मागे केतनचं वावर बघा, वावर त्याचीच पॉवर. आणि सध्या पॉवर आहे या खेळाडूची चर्चा आहे संपूर्ण देशभर नव्हे, संपूर्ण जगभर. रसिक राजाचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत. आज प्रेक्षक गॅलरी पूर्ण तुडुंब भरतील. प्रेक्षक गॅलरीत तुडुंब भरणार आहेत. पाय ठेवायलाही जागा नसेल थोड्या वेळानंतर. ओहो, पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर सातत्याने खिळून ठेवण्याचा प्रयत्न हिमांशूने केलाय. सुमित ढेकळे यांना रोखणं तसं सोपं नाहीये, परंतु सध्या जर पाहिलं तर एक प्लॅनिंगने बॉलिंग करतायत, जे कदाचित प्लॅनिंग ओमिकेनी आणि त्याचबरोबर जर पाहिलं टीमचं मॅनेजमेंट यांनी दिलंय ते सत्यात उतरवत आहेत सध्या तरी. या आमच्या माता भगिनी यांचं सुद्धा स्वागत आहे, या स्त्री वर्गाचं स्वागत. यावेळेला फुल टॉस केलाय, खराब बॉल, त्याचा समाचार आणि बॉल जातोय सीमा पार. षटकार. थँक्यू. हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय सुमीच्या बॅटमधून. जो टप्पा पकडला होता हिमांशूने खूपच धोकादायक होता, पण यावेळी टप्पा चुकला, टप्पा पडलाच नव्हता. सिबट रेडी संघाचे मालक जयेश शिरोडकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम जयेश सर. चंदू सर, खेळपट्टी जर बघितली ना, 3 टप्प्याची खेळपट्टी आहे. गुडलेन स्पॉटवर खूपच नितर खेळपट्टी आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनवर थोडासा रफ एरिया आहे आणि या 2 वेगवेगळ्या एरियामध्ये चेंडू पडल्यानंतर त्याची हालचाल वेगळी होते. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला तर स्पीड होतो, पण त्या अलीकडे जर शॉर्ट ऑफ गुडलेनवर पडला तर तो थोडासा स्विंग होतो. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, कव्हरच्या दिशेने निघालाय बॉल. बऱ्याचसा लांबवरचा प्रवास करत असताना फिल्डर पोहोचताय तिकडे, तोपर्यंत दुसरी धाव घेतली गेली. अय्यूब पोहोचले होते तिकडे. 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. एजाज सोलकर साहेबांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. मोहम्मद कैफ कातळी, 2 टीम आहेत त्यांच्या मालकीच्या. आणि इकडे बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. AK स्पोर्ट्स वरवडे टीम, जी मात्र देखील एक चांगलं
पॅक होऊन इकडे दाखल झाली. अच्युत कदम साहेबांची टीम 2 ओव्हरचा खेळ संपतोय. सरासरी 10च्या जवळपास आहे. 19 एक विकेट माघारी बादल सर. 2 षटकांची सांगता, 19 हा धावफलक, प्रोजेक्टेड स्कोर 62 दिसतोय. मात्र त्यावर समाधान नसेल. पहिल्या 2 षटकामध्ये नियंत्रित गोलंदाजी पाहिली होती. मात्र 2 षटकार सुमित ढेकळेचे, पर्दींचं बाद होणं, सुमित ढेकळेने हा दबाव नाकारलाय, झुगारलाय. काय फटके खेळलेत सुमितने. हा सामना रंगतदार होईल. दोन्ही खेळाडू सर सुमितने दोन्ही फटके जे खेळले वाट पाहिली खराब बॉलची आणि मग का वाट लावली. म्हणजे चांगल्या बॉलला सन्मान दिला, काही बॉल सोडून दिले, परंतु आवाक्यात एकदा की आला त्याच्यानंतर मोठमोठे प्रहार केलेले आहेत. आणि आता पुन्हा एक बेस्ट वर्सेस बेस्टचीच लढाई पाहायला मिळणार आहे. प्रथमेश ठाकरे आणि जोडीला जर पाहिलं तर सुमित ढेकळे आहेत. आशिष मेहरोल या स्पर्धेमध्ये 5वी मॅच ते खेळत आहेत. 6 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत आणि खूप बेस्ट जर पाहिलं तर त्यांचा 3 विकेट 10 रन राहिलेला आहे. या स्पर्धेत प्रभावित करणारी कामगिरी केली यांनी AK स्पोर्ट्स वरवडे टीमसाठी. आणि खूप सारे उलटफेर या स्पर्धेत आपण पाहिले. खूप सारी अर्धशतकं पाहिली, मेडन ओव्हर पाहिल्या, चांगल्या कॅचेस पाहिल्या आणि म्हणूनच ही स्पर्धा चर्चेत राहिली. बऱ्याच कालावधीनंतर व्यावसायिक गटाची एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि ती चांगलीच रंगली. फुलटॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. ओमी केनी तिकडे होते आणि आणखीन एक विकेट आली आहे. आशिष मेहरोलचा रोल इकडे खूप महत्वाचा आहे. आणखीन एक विकेट. प्रथमेश ठाकरे चाचपडते सुरुवात तर त्यांनी केली होती. रिव्हर्स स्विचने फटक्याची सुरुवात सुद्धा केली होती. यावेळी बघूया ॲक्शन रिप्ले. आशिष मेहरुल यांचा चेंडू, फिंगर रोल केले होते. हा फुलटॉस होता, पण बऱ्याच वेळा फुलटॉस फायदेशीर ठरतो असा नाही. बॅटची कट घेतोय, त्यानंतर हे सेलिब्रेशन आशिष मेहरुल यांचं बरंच काही सांगून जाणारं. ही दुसरी विकेट. दुसरा धक्का बसलेला आहे. थोडीशी पडझड देखील पाहायला मिळते, कारण मोठ्या मॅचचा प्रेशर थोडंसं वेगळं असतं. आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गेल्या पर्वात हे मैदान गाजवणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पुणे परिसरातील, पुण्याच्या हडपसर परिसरातील एक दर्जेदार खेळाडू पुणे पोलीस. गेल्या वर्षी याच मैदानातून मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल पुण्याला घेऊन गेले जे खेळाडू पप्पू तोडकर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. गेल्या वर्षीचे ते षटकार आठवत आहेत. अगदी खेळपट्टीवर झोपून 6 कसा गेला हे पाहिलं देखील होतं त्यांनी गेल्या वर्षी. तेच पप्पू तोडकर या वर्षी दाखल झालेत. महत्वाच्या मॅचमध्ये समोर आहेत आशिष मेहरोल. 19 वर 2 सेमीफायनलची ही महत्वपूर्ण मॅच. पहिला बॉल वेगात टाकलाय, लेंथवरून थोडासा कट झालाय ऑफस्टंपच्या बाहेरून सर. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पप्पू तोडकर पॉवर हिटेड शॉटसाठी प्रसिद्ध आहेत. बघा ॲक्शन रिप्ले, बॅटचा फ्लो बघा, काय वेगात चेंडू टोलवण्याचा हा प्रयत्न होता. डॉट बॉल. आगळी वेगळी शैली आहे त्यांची बॅटिंगची, त्यांच्या स्टान्स. यावेळेला देखील वेगवान चेंडू, जेवढे शफल झाले तेवढंच बाहेर बॉल टाकलाय. धावबादचाही प्रयत्न तिकडे झाला. आशिषला खेळणं या स्पर्धेमध्ये थोडंसं अवघडच होऊन बसलेलं आहे. ज्या प्रकारे पप्पू तोडकर फलंदाजीसाठी येत आहेत, थोडीशी घाई होते की काय असं वाटतंय. यावेळी स्टान्स घेतला होता बघा, त्यानंतर बाहेर आले, बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगवर डिरेक्ट हिट जर झाली असती तर थोडासा धोका होता यावेळी सुमितसाठी. सर्कलमध्ये धावा चोरण्याचा प्रयत्न थोडासा विचार करून करावा लागेल, कारण ही जोडी खूप महत्वाची. ही जोडी जमणं गरजेचं. यावेळेला कव्हरच्या दिशेने फुलटॉस बॉलला पाठवलंय, तिकडे पोहोचतायत अय्यूब, परंतु त्या अगोदर बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4-4-4 चौकार. सुमित ढेकळे गेल्या पर्वातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हटला तर वावगा ठरू नये. सर्वात जास्त फायनल त्याने केल्यात, सगळ्यात जास्त त्याने जिंकून दिल्यात. यावेळी ऑफस्टंपच्या बराच बाहेर असणारा चेंडू फुलटॉस बनवला कव्हर क्षेत्रामध्ये. आज अयूबचा जणू काही दिवस नाहीये. पहिल्यांदा झेल सुटला, यावेळी चौकार जो अडवू शकले असते तो गेला सीमारेषा पार. धावसंख्या 24. सुमित ढेकळे. ओ चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला ढकलला. 1 रन. फिल्डर आलेत तिकडे. प्रथमेश होते. स्कोर 1ने पुढे जाताना पाहिला मिळेल.
चांगली गोलंदाजी होते, जास्त संधी दिली जात नाही. एखाद्या बॉलवर स्ट्रोक आला तर त्यानंतर कमबॅक केलं जात आहे. धावसंख्या 25 वर आहे. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते आणि थोडीशी कंट्रोल धावसंख्या देखील पाहायला मिळते. आणि यानंतर आणखी 3 ओव्हर असणार आहेत. कदाचित रणनीती इकडे देखील थोडीशी वेगळी असू शकते. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलरसाठीच्या प्रत्येक ओव्हरसाठीच्या या रणनीत्या असतात. पप्पू तोडकर यावेळेला खरा बॉल फुलटॉस करून बसले. बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होतोय आणि बीमर घोषित केला जातोय पंचांकडून. नो बॉल. ही मोठी चूक होती. संपूर्ण स्पर्धेत अशा ह्युमन एरर आशिषकडून खूप कमी मिळाल्या. तो आशिष यावेळी नियंत्रण गमावतोय. चेंडू फुल टॉस झाला पण बीमर पंचांचा इशारा येतोय. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. पप्पू तोडकर यांना बाद करण्याची आलेली सुवर्ण संधी दवडली जाते. 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही बॅटर एकेका जीवदानांशी खेळत आहेत. बघूया कोण बॅटर कितीपत फायदा उठवतोय या जीवदानांचा. सुमित ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. थोडासा जास्त बाहेर टाकलाय. वाईट बॉल घोषित केला जातो इकडे. म्हणजे आवाक्यात टाकायचा नाही हा इरादा या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे फिल्डिंग टीमने. मैदानावरच्या पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल रेफर केला जातोय. ॲक्शन रिप्ले पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात येईल. आपल्या बघा केतन म्हात्रे यांनी इशारा केला होता ऑप्शनच्या बराच बाहेर आपल्याला टाकायचा आहे. त्यानुसार चेंडूसुद्धा सोडला होता. आशिष यांनी सुमित शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा सुद्धा दिसतोय. वाईट बॉल येतोय. तिसऱ्या पंचांचा इशारा. नियंत्रण रेषा गमावली जाते, तोडली जाते. खूप सारी मजा येते हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी सर. काळ बदलला, काळाबरोबर क्रिकेट बदललं आणि हे दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि सुमित यांना थोडंसं बाहेर खेचण्यामध्ये देखील यशस्वी राहिले. तिकडे ऑप्टमच्या बाहेर किंचितसा कट होणारा हा बॉल त्यांना बाहेर खेचण्यातही यशस्वी राहिले आणि ओव्हर संपली आहे. मात्र इकडे तिसरी आणि 3 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालेला आहे 28 धावा. धावफलकावर 2 विकेट माघारी. डीजे आनंदवाडीचा हा सोहळा हा फक्त क्रिकेटचा महोत्सव नाही. ही आहे जत्रा, हे आहे स्वप्न, हे आहे ऊर्जा, ईर्षा, ताकद. आणि ही ताकद बघा, मिसबा हॉलिडे कात्री आणि मोहम्मद कैफ 11 कात्री संघाची ही ताकद आज संपूर्ण मैदान ऑस्ट्रेलियाच्या पिवळ्या जर्सीने भरून गेलं असेल. कात्रीवासियांचं स्वप्न बऱ्याच काळापासूनचं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलंय आणि यावर्षी हे स्वप्न पूर्तता होईल का हे पाहण्यासाठी संपूर्ण कात्री गाव इथे एकवटलाय. या कात्री गावाच्या एकजुटीला सुद्धा सलाम आहे. या कात्रीवासियांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. एजाजभाई सोलकर आपले मनपूर्वक आभार. ही मोठी ताकद एवढी वर्ष तुमच्या पाठीशी आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होते. पप्पू तोडकर ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. तिकडनं थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला, वेग देखील पाहायला मिळाला. बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. चांगली सुरुवात याही षटकाची करतायत चंदू सरा. जर आपण पप्पू तोडकर यांचं फुटवर्क पाहिलं, कोकणामध्ये बऱ्याच गावांमध्ये बिबळे आढळतात आणि ते बिबळे जसे दबक्या पावलांनी हळूहळू पुढे सरकतात, अगदी तशीच पावलं बघा पप्पू तोडकर सरांची, बाहेरच्या दिशेने हलक्या चोर पावलांनी वळताना. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर, परंतु यावेळेला गॅपमध्ये बॉल जातोय. बॉल सीमा रेषेच्या दिशेने. वा वा वा, 4 चौकार. बत्तीस धावा. या फटक्याची वाट बघत होते, या चेंडूची वाट बघत होते. शॉर्ट थर्डमॅन थोडासा बॅकवर्डच्या दिशेने होता, पॉईंट थोडासा फॉरवर्डच्या दिशेने. या दोघांच्या मध्ये गॅप होता. खाली बसले, एक बैठक घेतली, एक उठाबशी काढली. जणू काही हा एक धडा दिला गोलंदाजाला. अगदी हिमांशूसाठी देखील प्लॅन बी त्यांनी रेडी ठेवला होता म्हणावं लागेल. आता आला आवाक्यात पप्पू तोडकर. तोडलंय या बॉलला आणि पाठवलंय आनंदवाडीच्या खाडीमध्ये. सिक्सर. ज्याला माइंड गेम म्हणतात तो माइंड गेम या
वेळी जणू काही मनमितप्रमाणे पप्पू तोडकर मैदानावर वावरतायत. जो टप्पा पकडला होता गोलंदाज हिमांशू याने, तो टप्पा त्याला बदलायला लावला. तू चेंडू माझ्या मधल्या यष्टीवर टाकायलाच पाहिजेस, हे जणू काय त्याच्या मनाला पटवून दिलं. ती चूक केली हिमांशूने आणि पप्पू तोडकर वाट बघत होते. तुम्हाला सर्वांना एका लाकूड तोडाची गोष्ट माहिती असेल, पण या तोडक्याम्याची गोष्ट बघा आनंदवाडीच्या मैदानावर. वाह, भारतीय रग्बी संघाचा खेळाडू, गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारा 100 मीटर रेस धावणारा पोलीस कोण, तर त्याचं उत्तर सुद्धा पप्पू तोडकर हेच आहेत. आता पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर, पुन्हा तिकडेच बॉल चाललाय. साहिल लोंगले तिकडे होते. पप्पू हा स्ट्रोक खेळल्यानंतर थोडेसे नाराज झाले खरे, परंतु धाव संख्या पुढे जाते. फटका खेळल्यानंतर पप्पू तोडकर यांची रिॲक्शन बघूया. हा पुन्हा एकदा बैठक शॉट होता. शॉट खेळल्यानंतर चेंडू थोडा काळ हवेत होता, त्यामुळे डोक्यावर घेतलेला हात जणू काय सांगतायत डोक्यावर थोडासा बर्फ ठेवावा लागेल, अन्यथा कांदे घालायची सुद्धा वेळ येईल. चौथी ओव्हर सुरू आहे. 39 रन झालेले आहेत. सुमेधसाठी ऑप्टमच्या बाहेरचा पुन्हा खोलवर टप्प्यावरच आले. ज्या टप्प्यावरची गोलंदाजी सातत्याने ते करतायत तिकडे पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाले. स्ट्राईक रोटेट होते, एक धाव तिकडे मिळेल. पप्पू तोडकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुमित डेकडे आहे. 2 विकेट गेल्याचा दबाव कुठेतरी आता बाजूला पडू लागलेला आहे, कारण धावा होऊ लागलेल्या आहेत. आणि आशिष मेरोलच्या 2 ओव्हर संपल्या, तिकडनं कुठेतरी रणनीती थोडीशी बदललेली देखील पाहायला मिळाली या टीमची. मोहम्मद कैफ कातळी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर AK स्पोर्ट्स वरावडे ऑप्टमच्या बाहेरून समोर उडवायला गेले, टायमिंग नाही झालंय आणि पकडली गेली कॅच. प्रथमेश होते तिकडे, आणखीन एक विकेट. ॲक्शन रिप्ले. ऑफस्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू होता. हिमांशू पाटील याने पुन्हा एकदा आपल्या रणनीतीवर अभ्यास केलाय. जो एक चेंडू आपण पप्पू तोडकर यांच्या हिप्नॉटिझम खाली येऊन चुकीचा टाकला, त्याची दुरुस्ती केली आणि विकेट गमावल्यानंतर त्यांनी केलेलं सेलिब्रेशन होतं. आपले शूज त्यांनी जमिनीवर घासले होते, जणू काय दाखवून दिलं होतं की ती चूक मी करताना होती जो षटकार बसला होता. तिसरी विकेट, ज्या विकेटसाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागली. 4 षटकं समाप्त झालेत. 10ची सरासरी 40 धावा झाल्यात. प्रोजेक्टेड जरी 60 असला ना सर, तरी 70-75 अपेक्षित असतील या पहिल्या इनिंगसाठी. हो अगदी. येणाऱ्या 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी असणार आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक ज्यांची वाट पाहत होते, भारतीय टेनिस क्रिकेटमधील टॉप ऑलराऊंडर भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुमित डेकडे त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये. साहिल लोंगले, कर्जत तालुक्यातील उमरोली गावचा एक युवा सितारा, लहान वयातच टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाला. ISPL सारखी स्पर्धाही खेळला, परंतु आता ते बॉलिंगसाठी आहेत. व्हेरिएशन खूप चांगले आहे त्यांच्याकडे, परंतु या 2 ओव्हर खूप निर्णायक असतील सर. 40 धावा फलकावर आहेत, म्हणजे 12 बॉल अजून बाकी आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत. जसं तुम्ही म्हटलात, एक 65-70ची धावसंख्या सुद्धा सर इकडे चांगली होऊ शकते. प्रयत्न केला जाईल त्यासाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट या लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजच्या दिवसामध्ये. सगळ्या संघ मालकांचं विशेष कौतुक, कारण आपली टीम बेस्ट व्हावी यासाठी त्यांनी दूरवरून, विविध राज्यातून, विविध जिल्ह्यातून खेळाडू आपल्या टीममध्ये समाविष्ट केलेले आहेत. साहिल लोंगले, पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, पुन्हा खोलवर टप्प्याचा. बॉलला ढकलले कव्हर्सला, 1 रन तिकडे मिळेल. तिकडे फिल्डिंग करणं तेवढं सोपं नाहीये. कातळावर 2 रनने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली. या स्पर्धेला जर पाहिलं तर इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर रील्सच्या माध्यमातून ज्यांनी खूपच लोकप्रियता दिली, इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक करावंच लागणार आहे. त्याचाही उल्लेख आपण या ठिकाणी करूयात, कारण सोशल मीडियाला चर्चा या स्पर्धेची खूप मोठ्या प्रमाणावर झाली आणि ज्यांनी रील्स बनवल्या त्यांचंही कौतुक करावंच लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल कळवला जातोय. येस, क्रिकेट वेडा सागर, कोकण वेडा सागर जोईल कातवन यांचं कौतुक करावं लागेल. GK एडिट्स गौरव कांदळगावकर देवगड यांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबरने ग्रामीण कोकण स्वप्नील पाटकर पाटकरवाडी देवगड यांचं कौतुक करावं लागेल. रंगकर्मी आर्ट्स ऋतिक दोरी आनंदवाडी यांचंही कौतुक करावं लागेल. आणि दोन्ही उभयतांनी म्हणजे तपस्वी तारी आणि त्यांच्या मिसेस यांनी वाडा तर देवगड. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे, तिकडे फिल्डर येत आहेत आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मोठी विकेट
आशिष मेहरोलने पकडली कॅच तर साहिलने घेतली विकेट. बाहुबली आउट. ऍक्शन रिप्ले बघा, खूपच बाहेरचा चेंडू होता. साहिल लोंगले सर, एक 5-10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी शाळेत असताना कित्ता गिरवावा लागायचा. आपण हस्ताक्षर सुधारण्यासाठी तो कित्ता असायचा आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आशिष मेहरुल आणि हिमांशू पाटील यांनी एक कित्ता तयार केलाय आणि तो कित्ता जणू काय गिरवतायत साहिल लोंगले. ऑप्शनच्या बराच बाहेरचा चेंडू खेचून खेळण्याचा प्रयत्न होता, अंगलट आलाय मिड विकेटच्या दिशेने. बाहुबली माघारी परत आहेत. 14 चेंडू 24 या आपल्या वैयक्तिक आणि सांघिक 43 या धावसंख्येवर 4थी विकेट डगआउटमध्ये. कारण त्या पद्धतीची बनवली होती म्हणून बोललो मी. करंट रन रेट 9.92, 10च्या जवळपास खाली येत आहे. आता प्रोजेक्टेड स्कोर 60 येईल, जो थोडासा वृद्धिंगत करणं अपेक्षित असेल. 43 ही अंतिम टप्प्यामध्ये काही मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता असणार आहे. चांगलं आव्हान उभं करावं लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळला, फटका फसला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. आले तिकडे केतन म्हात्रे. साहिल लोंगले घेत आहेत आणखीन एक विकेट. दिनू कांबळे यांच्याकडून अपेक्षा होती मैदानावर थोडं उभं राहणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूने भावेश नुकतेच मैदानावर आलेत. ॲक्शन रिप्ले बघा, बॉलिंग मार्कवर काय सुरुवात आहे. साहिल लोंगले यांचं रनअप बघा, रिदमिक रनअप. त्यानंतर पुढचा पाय त्यांनी लँड केला, चेंडू रिलीज केला. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. केतन म्हात्रे सेफ हँड्स म्हटलं जातं, कारण केतन सरांच्या दिशेने झेल उडाला. त्यांनी माइन, इट्स माइन म्हणून सांगितलं आणि एकही खेळाडू त्यांना बॅकअप देण्यासाठी आला नाही. यावरून कळेल त्यांच्यावर असलेला विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांचा. आणि विश्वास आपल्या सहकाऱ्यांवर ठेवला की ताकद बनते, जर तो इतरांवर ठेवला तर ती कमजोरी बनते. ही ताकद पाहायला मिळते यावेळी मैदानावर. AK स्पोर्ट वरवडे टॉस जिंकून घेतलेला फिल्डिंगचा निर्णय. अच्युत कदम यांच्या मालकीचा संघ ओमी केणी यांच्या नेतृत्वाखाली मैदानावर खेळतोय. दुसऱ्या बाजूने एजाज सोलकर यांच्या मालकीचा संघ बऱ्याच वर्षांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या इराद्याने. संधी आहे इकडे. आल्या आल्या रिव्हर्स खेळले आणि एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. हर्षू खान यांच्या बॅट मधून येतोय चौकार. खरं पाहिलं तर रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिट हा फटका दुधारी तलवार म्हटलं जातं. पण या संपूर्ण इनिंगमध्ये जो टप्पा गोलंदाजाने पकडलाय, मला वाटतं चंदू सर हा फटका पहिल्या ओव्हरपासून खेळणं खूप गरजेचं होतं. ती दुधारी तलवार कदाचित जास्त उपयोगी पडली असते. आल्या आल्याच अर्शू यांनी ही तलवार वापरली, चौकार मिळवलाय. धावसंख्या होते 47 धावा धावफलकावर आहेत. महत्वाचं षटक पाहतोय साहिल. पुन्हा एकदा अर्शू. खतरनाक षटकार. ऍक्शन रिप्ले. खोलव्या टप्प्याचा चेंडू स्विच केला होता, बॅटची ग्रिप सुद्धा बदलली होती. याच चेंडूची प्रतीक्षा होती. जणू काय अर्शू यांना माहिती होतं चेंडू येईल, याच टप्प्यावर पडेल, आपल्याला काय करायचं याची मनात त्यांनी उजळणी केली आणि ते सगळं सरावाचं सत्र मैदानावर तंतोतंत अंमलात आणलंय. खूप महत्वाचा षटकार. बऱ्याच वेळानंतर हा रिअल टाइम रिप्ले बघूया. ॲक्शन बघा, किती सुंदर रिॲक्शन होती. खोलव्या टप्प्याच्या चेंडूवर पोझिशनमध्ये आले, स्विच केलाय फटका, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सजवलाय. मॅक्झिमम आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. 53 धाबा, 5 विकेटचं पतन. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. या शेवटच्या बॉलसाठी साहिलची काय असेल रणनीती? म्हणजे जो खेळाडू सर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक होता, तो खेळाडू शेवटच्या 2 चेंडूत तब्बल 10 धावा खर्च करतोय. हे तर क्रिकेट आहे सर. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 53 वर जाऊन पोहोचते आहे. हर्षू खान आलेत उत्तर प्रदेश वरून. आता मात्र पायावर करण्याचा प्रयत्न राहिलाय. तिकडे फिल्डर. एफर्ट चांगले होते परंतु कॅच नाही झाली आहे. आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमच्या सगळ्या ज्यांनी इंस्टाग्राम रील्स बनवल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. तपस्वी तारी
वाडा तर यांचं विशेष कौतुक करावं लागेल. 2 वर्षापूर्वी देखील त्यांनी चांगली रील बनवली होती. त्यांच्या स्नेही साक्षी नानकर आणि त्यांनी एक जबरदस्त याही वर्षी पहिली जी रील बनवली होती त्यांचं विशेष कौतुक. थोडासा चुकीचा उल्लेख झाला होता त्याबद्दल क्षमस्व. रंगकमी कर्मे आर्ट्स ऋत्विक दोरी, ग्रामीण कोकण स्वप्नील पाटकर, त्याचबरोबर जी.के. एडिट्स गौरव कांदळगावकर आणि कोकण वेडा सागर जोईल कातवन यांचं सगळ्यांचं मनापासून आभार. या सगळ्या रील स्टारचा आभार आहे, कारण सोशल मीडियावर सध्या या स्पर्धेची सगळीकडे सर्व दूर चर्चा चालते. प्रत्येक जण सर्च करतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, ट्रेंडिंगला आहे आनंदवाडी आनंदवाडी आणि आनंदवाडी. जसं चंदू सर आपण आवर्जून उल्लेख करता क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट, ते वाक्यसुद्धा सध्या ट्रेंडिंगला आहे. तुमच्या सुमधूर आवाजातलं हे वाक्य रसिकांच्या पसंतीला उतरलंय आणि सध्याच्या घडीला हे वाक्य पुढच्या येणाऱ्या कालावधीत सुद्धा बऱ्याच स्पर्धांमध्ये कॉपी होईल सर. यस, क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ही पहा, आनंद घेण्यासाठी आलेच सगळे. ही नरगोलवाडीची ताकद आहे. नरगोलवाडी हे छोटंसं गाव, पण दरवर्षी त्या ठिकाणचे प्रेक्षक त्या जागेवर जणू काय तो 7-12 गडग्याचा त्याने आपल्या नावावर केला गेली अनेक वर्ष. वा, प्रत्येक टीमची म्हणा किंवा प्रत्येक गावातील प्रेक्षकांची काही खास जागा असते दरवर्षी या ठिकाणी येण्याची, बसण्याची, उभं राहण्याची. तिकडेच आहेत ते. पाहूया, मॅच जबरदस्त चालली आहे. भावेश पवार जोडीला आहेत अर्शू खान. पहिला बॉल या ओव्हरमधील स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र टोलावला जातोय. तिकडे एक धाव मिळेल. भावेश पवार यांचं मैदानामधील असणं शेवटच्या ओव्हरमध्ये. एका बाजूला मोहम्मद कैफ कातळी, एका बाजूला जर पाहिलं टीम आपल्याला पाहायला मिळते के स्पोर्ट्स वरवडे. मोठ्या प्रमाणावर चाहते इकडे आलेले आहेत आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 54 धावा धावफलकावर. शेवटची 55 धावा धावफलकावर आहेत. शेवटची ओव्हर आहे. काही मोठे फटके येणार का? आणि याचसाठी या परिस्थितीचा भारतातील सगळ्यात आदर्श खेळाडूंपैकी एक भावेश पवार, गाव गोरसई, तालुका भिवंडी आणि जिल्हा ठाणे मैदानाच्या आतमध्ये आहेत भावेश. समोर असतील योगेश. पहिल्या चेंडूवर 1 धावांचा खर्च केलाय. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नेल्सन फिगर. शेवटचे 5 चेंडू बाकी. यस, योगेश मात्रे पाहायला मिळतात बॉलिंगसाठी. यावेळेला समोर उडवलाय. वा 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 वा, पवार पॉवर, भावेश पवार सिक्सर. राजकारण असो, समाजकारण असो की क्रिकेट असो, या आडनावात जादू आहे, ताकद आहे, पॉवर आहे. तो पॉवर हिटेड शॉट. या चेंडूची वाट बघत होते भावेश. बॅटचा पूर्ण फेस खोललाय, चेहरा दाखवलाय बॅटचा आणि मिड ऑन क्लिअर करत चेंडू लॉंग ऑनच्या मस्तकावरून मॅक्झिमम. हा बघा रिअल टाइम रिप्ले. ताकदवान फटका, षटकार. भावेश पवार. समोर आहेत योगेश मात्रे फ्रॉम मात्रेपाडा, मलंगड परिसरातील खेळाडू आहेत. तर समोर आहेत गोरसईचे भावेश पवार. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने निघालाय. तिकडे फिल्डर, रेस लागली आहे. 1 रन तिकडे घेतल्या जाईल. दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जातोय. तो येतोच अशा परिस्थितीला. त्यावेळेला टीमची परिस्थिती थोडीशी अवघड असते, परंतु तो आल्यानंतर वातावरण भावेश पवारमय करून टाकतो आणि वातावरण बदलून टाकतो. इकडे आरशूचंही कौतुक करावं लागेल सर. योग्य वेळेला त्यांनी काही मोजके चांगले फटके खेळले. धावसंख्या टीम मात्र पुढे आली आणि त्यानंतर भावेशने ज्यासाठी ते ओळखले जातात तेच करताना पाहायला मिळतात. 63 झालेले आहेत. शेवटची ओव्हर आहे. पहिला डाव. ज्या स्पर्धेची उत्कंठा, आतुरता सगळ्यांना. आज शेवटचा दिवस. ओहो हो हो योगेश, मी सुद्धा डोंबिवली परिसरातून इकडे काय आलोय दाखवताय. चांगला बॉल, चांगला टर्न सुद्धा पाहायला मिळाला सर. 7 चेंडू नंतर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. भाव ज्याचा ईश आहे तो भावेश. आणि हे भाव म्हणजे भाऊ बंधू नाही आहेत, तर भाव म्हणजे मनातल्या इच्छा भावना आणि आपल्या टीममेटच्या इच्छा भावना जणू काही पूर्णपणे ओळखतोय भावेश. 3 चेंडू आणि 8 धावा करून. यावेळेला देखील समोरच्या दिशेने एक ताकदवर फटका पाहायला मिळतोय. 1 रन तिकडे कंप्लीट होते. दुसरीचाही कॉल दिलाय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली अर्शू खान आणि भावेश यांच्यामध्ये. थोड्या वेळापूर्वी कातळीचा खेमा शांत होता. आता तो आवाज करायला लागलाय, टाळ्या वाजवायला लागलाय, कारण रन झालेले आहेत. परंतु या रन तेवढ्याही मोठ्या नाही आहेत. दोन्ही टीमला संधी आहे. डाव फिनिश कसा होणार? 65 धावा झालेल्या आहेत. डावाचा शेवट कसा होणार? आजचा शेवटचा दिवस, पहिली मॅच, पहिला डाव चांगलाच रंगलाय. एका बाजूला मोहम्मद कैफ कातळी, दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स वरवडे.
ओ हो हो, शेवटचा बॉल ला जबाब टाकलाय. लेंथ वरून थोडासा कट देखील केलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी वाईट साठी करण्यात आलेली आहे. योग्य बॉल कळवला जातोय. डावाचा शेवट झालाय सर. 65 झाल्यात, 66 करायच्यात. 11ची सरासरी आहे. मजा येणार आहे, मजा येणार आहे. आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यांचं स्वागत, मनापासून स्वागत. आनंद घ्या आनंदवाडीचा आणि आनंदवाडीच्या क्रिकेटचा. आणि आता हा दोन्ही टीम कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सुमित डेकडे यांच्या 24 धावा. फरदीन काझी आज खातं नाही खोलू शकले. प्रथमेश 2, पप्पू तोडकर यांच्या 23 एक षटकार त्यात होता. 22चा एक षटकार पाहायला मिळाला. अर्शूच्या 4 बॉलमधील 12 याही तेवढ्या निर्णायक होत्या आणि त्याच्यामुळे धावसंख्या 65. आशिष मेहरोल आजही की फॅक्टर राहिले. 2 ओव्हर 18 रन, 2 विकेट त्यांनी घेतल्या. हिमांशू 2 ओव्हर 22, 1 विकेट त्यांनी घेतली. साहिल लोंगले थोडेसे महागडे राहिले परंतु 2 विकेट त्यांनी घेतल्या आणि योगेश यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 11 दिल्या. त्यामुळे 65 झाल्यात, 66 करायच्यात. मॅचला मजा येणार आहे. आणि आता दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. मुख्य समालोचन म्हणून मालवणी समालोचनाचा बादशहा बादल चौधारी सरांना आपण इकडे ऐकणार आहोत आणि त्यांची साथ देतील मिस्टर IPL कुणाल दाते सर. हॅलो हॅलो टेस्ट हॅलो चेक हॅलो 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 टेस्ट हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 टेस्ट हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. चक सक्का सकाय कोकणकर. सो सध्या पूर्ण इकडे जो पूर्ण फॅन क्लब आलाय, कोणाला सपोर्ट आहे इकडे? कोणाला कोणाला आवाज नाही दे, कोणाला सपोर्ट आहे? ओके, तर कातळी अख्खा अर्धा कातळी गाव आलंय मला असं वाटते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी एन्जॉय करताय की नाही? करत असाल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वाहो. ओके, सो इकडे आपल्याला प्रतीक स्पोर्ट्स कडून काही टी शर्ट्स आहेत. जे माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल त्यांना माझ्याकडून आणि प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट असणार आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्याकडून टी शर्ट असणार आहे. जर तुम्हाला उत्तर माहिती असेल प्रश्नाचं तर तुम्हाला हात वरती करायचं है. अगर आपको आंसर पता हो तो आपको हाथ ऊपर करना है. ठीक है, चलिए सबसे पहला क्वेश्चन ये है, पहिला प्रश्न हा आहे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सीझन 23 म्हणजे हे जे सीझन आहे त्यातला फर्स्ट 4 कोणी मारला? पहिला चौकार कोणी मारला? पहिला चौकार कोणी मारला? कोणाला माहिती आहे?
ये ना, ज्याला उत्तर माहिती असेल त्याने हात वरती करायचे. पहिला चौकार, फर्स्ट फोर कोणी मारलाय सीझनचा फर्स्ट फोर? चला, चौकार नाही तर षटकार. पहिला षटकार कोणी मारलाय? अमित तांबे इज द रॉंग आन्सर. कोणाला आन्सर माहिती आहे का? संदीप मकवाना. संदीप मकवाना आहे पण त्यांनी षटकार नाही मारलाय, चौकार मारला. या या पुढे या, एक तरी टी शर्ट आपण देऊया. या संदीप मकवाने यांनी चौकार मारला आणि लगेच मॅच सुरू व्हायच्या आधी टी शर्ट प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून आहे. उत्तम मुंडगेकरांना विनंती असेल, या उत्तमजी, आपल्या शुभ हस्ते टी शर्ट आपण देणार आहोत. थोडा अजून आवाज होऊ द्या. कमॉन कातुरीकर. थँक्यू थँक्यू. आणि प्रतीक .स्पोर्ट्सला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया मॅच मध्ये. चला, ओव्हर टू युअर बॉक्स. नमस्कार, देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी कोकणी मराठी आकाशवाणीच्या देवगड केंद्रावरसून तुमचा सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून स्वागत असा. आनंदवाडी क्रिकेट क्लब देवगड आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 23वे पर्व आणि पहिली सेमीफिनाले. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत कुणालजी दाते सर, अगदी मनपूर्वक तुमचं सुद्धा स्वागत. 66 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी मैदानावर. ओमी केणी संघाचे कॅप्टन. 5 मॅच, ही 5वी मॅच त्यांची आहे. 45 धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्यात. 236चा स्ट्राईक रेट. जर थोडासा वृद्धिंगत करायला त्यांना आवडेल. पहिलं षटक बॉलिंग मार्कवर झीशान खान. मॅन्डेटरी पॉवर प्ले. डावखुऱ्या हाताचे बॅटर स्ट्रायकर एंडवर. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू, पहिली धाव मिड ऑफच्या दिशेने. धावसंख्येची सुरुवात. रिदम चांगली आहे. पहिल्याच बॉलवर जेशान खानची फुलर लेनचा बॉल आणि लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध एक चांगला ऑप्शन मी म्हणेन. थोडासा इथे गॅम्बल खेळलेले आहेत कॅप्टन, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर प्लेमध्ये तुम्ही कुठल्या लेंथवर गोलंदाजी करता. ही लेंथ अप्रतिम होती. वेगाने टाकला, पुढे टाकला, एक सिंगल आली आहे. ओमी केणी आणि केतन म्हात्रे ही यशस्वी जोडी. कालचा शेवटचा सामना काय जबरदस्त बॅटिंग या दोघांनी केली. क्वार्टर फायनलचा अडथळा पार करताना 7 चेंडूमध्ये टार्गेट पार करून भारतातील एका मोठ्या व्यावसायिक संघाचा पत्ता या स्पर्धेतून त्यांनी कट केलाय. केतन स्ट्रायकर यांच्या दिशेने. झीशान खान पहिला चेंडू, 1 धाव. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतायत आणि यावेळी ओव्हर द विकेट केतन म्हात्रे यांच्यासाठी असेल. बॅटरपासून चेंडू लांब ठेवावा, पहिल्या स्लिपमध्ये अडकवावा. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग या जाळ्यासाठी. चेंडू सुद्धा अगदी त्याच दिशेने केला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ज्या वेगाने चेंडू फेकला होता भावेश पवार यांनी, कौतुक करावं लागेल. भावेश खांद्याचा अतिरिक्त वापर केला, डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि जर डिरेक्ट हिट झाली असती तर बराच मोठं नुकसान होऊ शकलं असतं. आवश्यकताच नव्हती धावाची या. आणि खऱ्या अर्थाने मी त्या दिवशी देखील उल्लेख केला होता. भावेश पवार म्हटल्यानंतर हा रवींद्र जडेजाने इथे जर लागला असताना स्टंपला, बरोबर तसंच धावत डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं. डगआउट त्याच दिशेला आहे. आणि जर लागलं असतं ना केतन सर, तर हा चेंडू मनावर, हृदयावर खूप मोठा घाव करून गेला असता. 2 धावा, 2 चेंडूंची सांगता. थोडीशी चर्चा होते भावेश आणि झीशान या दोघांच्या दरम्याने. खरं तर बऱ्याच वेळा कॉमेंट्री बॉक्समधून आपण सांगत असतो 30 यार्ड सर्कल क्लिअर करण्यापूर्वी धावणं थोडंसं धोकादायक. ओमी केणीचा फटका मिडांच्या मस्तकावर सोन. मौशीत नाही, अगदी खर्चित, खर्चित आणि खर्चित. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर. म्हणून तर मी उल्लेख केला होता पहिल्याच बॉलवर. हा गॅम्बल आहे. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध लेफ्ट हँडेड सीमरचा वापर आणि हा बॉल थोडासा लेंथ बॉल होता. लवकर उचलला आणि बरोबर काव कॉर्नर मिड विकेटला हा षटकार ठोकलाय. ओमी प्रकाश केनीच्या बॅटमधून सिक्सर. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. यावेळी बॅटची आतली कड घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या दिशेने. चांगली विकेट किपिंग फरदीन काझी यांच्याकडून.
दोन्ही टीमने आपले अतिशय महत्त्वाचे खेळाडू विकेटकीपरसाठी निवडलेत. एका बाजूने होते केतन म्हात्रे, यावेळी फरदीन काझी थोडीशी निराशा केली बॅटिंगमध्ये, त्याची भरपाई त्यांना करायची आहे. यष्टीरक्षणात धावसंख्या स्थिरावलेली 8 धावा करायच्या आहेत 66. पुन्हा एकदा ओमी केणी यांचा फटका मिडॉनच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार, कुडान पेचून आणि तटक्या पेचून चेंडू आखाड्या पार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे पाहायला मिळाला आणि परत एक वेळा फुल लेंथवर बॉल होता आणि त्याचमुळे ओमी केनी तयार होता. त्याला माहित होतं आता पुढचा बॉल थोडासा पुढे टाकेल, यॉर्कर्सच्या प्रयत्नामध्ये जाईल. भावेश पवार सातत्याने कानमंत्र देतोय की कुठून बॉल फिरवणं गरजेचं आहे, कसं टाकणं गरजेचं आहे. परंतु सध्या तरी जिशान चूक करतोय आणि त्याच्या विरुद्ध सध्या तरी हावी होत असताना फलंदाजीमध्ये ओमी केनी पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 11 धावा, 5 मॅचमध्ये 45 केल्या. ते आकडे ज्यावेळेला स्क्रीनवर आले त्यावेळेलाच मी म्हणणार होतो की साजेस खेळ त्याने केलेला नाहीये, परंतु आता खेळतोय, हे महत्वाचं आहे. कारण सेमी फायनल म्हटल्यानंतर दबाव दोघांवर समान आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळणं ही मोठी गोष्ट आहे आणि डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. बारा धावा फलकावर लागल्या. 12 विदाउट लॉस. 5 बॉलचा खेळ समाप्त. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मिडॉनच्या दिशेने. भावेश तयार होते चेंडू अडवण्यासाठी. डॉट बॉल स्ट्रायकर यांच्या दिशेने थ्रो सुद्धा केला आहे. डिरेक्ट हिटसाठी केला होता प्रयत्न. चेंडू खेळात होता आणि ही चतुराई पाहायला मिळते. पहिल्या षटकाची सांगता 12 धावा. अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी चेन्नई सिंगम या ISPLच्या टीमचे चीफ मेंटॉर दीपक शिंदे थोड्याच वेळात मैदानावर आगमन होत आहे. आपल्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला भेट देण्यासाठी. आपल्यासाठी हे अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाचे क्षण आहेत. आपली आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ISPLशी संलग्न होते. ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी, तळकोकणवासियांसाठी अभिमानाची गोष्ट. आणि चेन्नई सिंगमचे चीफ मेंटॉर दीपकजी शिंदे अगदी थोड्याच वेळात आपल्यामध्ये असतील. चॅनलमध्ये गोलंदाजी झाली आणि ती चर्चा आहे सध्या. सांगतोय कुठल्या दिशेला फटके मारावे लागतील, कशी बॅटिंग करावी लागेल. दोन्ही फलंदाज एकाच फ्रेममध्ये. एका बाजूला वाकळणचा केतन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला नवी मुंबईच्या दिवा कोलीवाडाचा खेळाडू ओमी प्रकाश केनी. दोन्ही खेळाडू म्हटल्यानंतर एक राईट हँडेड बॅटर, एक लेफ्ट हँडेड बॅटर चर्चेमध्ये असतात. आणि केतनवर आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील, कारण ज्या पद्धतीने तो या स्पर्धेमध्ये उतरलाय, खेळलाय, एक मोठा रुतबा आहे केतनचा. 37च्या आसपास त्याने बाईक जिंकलेल्या आहेत. 4 व्हीलर कार 6 जिंकलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा बाईक आणि कार सम्राट तो आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळलेल्या आहेत. यावर्षी ISPL मध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला. 5 इनिंगमध्ये 50 केल्या, 238चा स्ट्राईक रेट राहिला. 22 बेस्ट आहे या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा. परंतु अजूनही याच्यामध्ये सुधार करावा लागेल. स्ट्राईक रेट नो डाऊट चांगला आहे, परंतु आकडे सर्व काही सांगतायत फॉर्मशी झगडतोय. झैद खान बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन समोर असतील केतन. वाकलनचा वाघ स्ट्रायकर एंडवर 66 टार्गेट. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने आडव्या बॅटने खेळला जातोय. अर्शू खान चेंडूच्या मागे येत आहे. चित्त्याच्या चपळाईने चेंडू अडवला जातोय, थ्रो केला जातोय. यष्ट्यांच्या दिशेने एका हातात परदिन्यांनी चेंडू अडवला, पण यावेळी खूप चांगला स्टार्ट घेतला होता. पहिली धाव घेताना दबाव बनवला होता केतन म्हात्रे यांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिल्डिंग आणि त्यातल्या त्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. असंच खेळावं लागेल, असंच धावावं लागेल तुम्हाला, कारण या मॅचमध्ये एकूण एक धाव महत्त्वाची आहे. प्रत्येक धावेला महत्त्व आहे. 66 पर्यंत लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार षटकार येऊन देखील 12 धावा झालेल्या होत्या. त्याच्यामुळे इथे प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. ही भूमीच संघर्षाशी, कारण या भूमीवर जर आपण संघर्ष केलात तरच थोडीशी आशा असेल आपल्याला विजेतेपदाच्या दिशेने जाण्याची. आणि या संघर्षात आपल्याला यशस्वी बनवतो. प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय आपल्याला काहीच मिळत नसतं. आणि त्यामुळेच हे दोन्ही टीम अगदी प्राणपणाने करतायत संघर्ष विजेतेपदासाठी, चॅम्पियनशिपसाठी. कारण स्पर्धा आहे स्वप्नांच्या पूर्ततेची, स्वप्नपूर्ततेची. 14 धावा, दुसरं षटक. केतन यांचा फसलेला फटका कव्हरच्या दिशेने. अर्शू खान पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आणि झेल सुटला जातोय. सुटतोय एक साधा सोपा झेल. मालवणी कोकणीत सांगायचा तर धरण, उशाक आणि कोरड घशाक. सोडू नको तू झेल, अन्यथा होशील फेल. एक सोपा झेल सोडला आणि इथे हा झेल सुटलेला नाहीये, ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सोडली आहे मी असं म्हणेन. कारण प्रत्येक झेलाला महत्व आहे. हा सोपा झेल होता नो डाऊट.
सेकंड, तिसरा अटेम्प्ट आणि त्याच्यानंतर बॉल हातातून निसटलाय. सकाळी आंघोळीचा साबण जसा निसटावा तसा हा बॉल निसटलाय हातातून पूर्णपणे. आणि त्यामुळे मी म्हणेन थोडंसं दुर्दैव आणि सुदैव बॅटर केतनचं आहे या मॅच मध्ये. यावेळी सुटलेल्या झेलाचा फायदा उठवतायत केतन म्हात्रे. लॉंग ऑफच्या मस्तकावरून चेंडू सीमारेषा पार. जेनी बगलो नाही दिवो तेनी बगलो आवो आणि हो पहिलो आवो षटकाराचो मॅक्झिमम आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर. भरपूर प्रेक्षक आलेले आहेत. केतन सध्या मैदानामध्ये खेळतोय. चांगली बॅटिंग केतनच्या माध्यमातून. हे होतं जखमेवर मीठ चोळल्यासारखं. ज्यावेळेला तुमचा झेल सुटला जातो त्याच्यानंतर येतो असा षटकार. 6 धावा केतनकडून. चेन्नई सिंगम या टीमचे चीफ मेंटॉर आदरणीय दीपकजी शिंदे साहेब यांचं मैदानावर आगमन होत आहे. मी विनंती करतो आदरणीय दीपकभाई शिंदे साहेब सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. यावर्षी चेन्नई सिंगम या संघाने ISPL मध्ये विक्रम केलाय. आपल्या नावावर चॅम्पियनशिप जमा केली. महाराष्ट्रातील बऱ्याच खेळाडूंना या टीममध्ये संधी मिळाली आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला हा अभिमानाचा क्षण आहे. चेन्नई सिंगम या टीमचे चीफ मेंटॉर आदरणीय दीपकभाई शिंदे यांचं मैदानावर आगमन होत आहे आपल्या आनंदवाडीमध्ये. या आनंदवाडीच्या नगरीमध्ये MS08 AG 1794 हुंडाईची एक कार आहे. ती लवकरात लवकर काढायची योग्य ठिकाणी लावा प्लीज. लेगस्टम्पच्या दिशेने चेंडू भरकटतोय. यावेळी थोडासा दबाव दिसतोय आणि ज्या प्रकारे कुणाल सर आपण सांगताय पॉवर प्ले फोडण्यात यश बऱ्यापैकी मिळवलंय आतापर्यंत. हो, झेल सोडल्यानंतर आता मात्र केतनला माहिती आहे गमवण्यासारखं काहीच नाही, परंतु कमवण्यासारखं भरपूर काही आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. ज्यांच्या नावाचा उल्लेख आपण करत होता चेन्नई सिंगम चे मेंटॉर आदरणीय दीपक शिंदे सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. चीफ मेंटॉर आहेत. सुस्वागतम दीपकजी शिंदे. आणि सध्या केतन मैदानामध्ये खेळतोय. डोंबिवलीचे प्रचंड चाहते आलेले आहेत. अथर्व पाटील आपले स्वागत. आणि सध्या आलेले आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर चीफ मेंटॉर चेन्नई सिंगमचे दीपक शिंदे सर आणि त्याचबरोबर राहुल पाटील सर देखील इथे उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. इथे प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळेल कारण इथे दर्दी प्रेक्षक आहेत. आपलंही सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जैद खान यांचा चेंडू पुन्हा एकदा फसलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळी प्रथमेश ठाकरे कोणतीही चूक करत नाहीयेत. ऐन मोक्याच्या क्षणी ही महत्वाची प्राइज विकेट आपल्या टीमला मिळवून देत आहेत. सांघिक 24 या धावसंख्येवर. कटरचा वापर केला होता. फिंगर रोल केले होते या बॉलवर. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल कारण ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि लेफ्टी बॅटरसाठी हा कटर पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल होता आणि खाली ठेवू शकलेला नाहीये. अप्रतिम झेल प्रथमेश ठाकरेचा. धावत जाऊन कव्हर्सला टिपण्यात आलेला हा झेल. फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट आली आहे. प्राइज विकेट आहे. या विकेटचं महत्व माहिती आहे. केतनचा अगोदर झेल सोडलाय त्याच्यामुळे ते विकेट पाहिजे होती आणि शेवटी ती विकेट घेतली आहे जैदने. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 24. 11ची सरासरी पाहिजे होती. 66 धावा करायची आहेत परंतु सध्या तरी मी म्हणेन विकेटला महत्व आहे. राहुल सर आपलंही सहर्ष स्वागत. दीपक शिंदे सर आपलंही सहर्ष स्वागत. चीफ मेंटॉर आहेत चेन्नई सिंगम या टीमचे. आणि खऱ्या अर्थाने अशी स्पर्धा कोकण क्रिकेटमध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे, दिवस रात्र मेहनत घेते एक छोटीशी वाडी आणि तिथून एक साजरा होतो क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा सण आणि क्रिकेटची मांदियाळी. आपलंही स्वागत. सुमित ढोंगडे आलाय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता सुमित ढोंगडेने या टीमसाठी. तो आता फलंदाजी करताना दिसेल. 2 षटकांची सांगता. 24 धावफलक. 66 धावांचा पाठलाग. एक आक्रमक सुरुवात. केतन म्हात्रे यांचा झेल सुटला पण त्यानंतर ओमी केणी यांचा सुंदर झेल प्रथमेश यांनी टिपलाय. हिशोब जवळपास बरोबरीत करण्याचा प्रयत्न केलाय मात्र केतन म्हात्रे जीवदान मिळाल्यानंतर ते अजून धोकादायक ठरतात. याचं चित्र आपण पाहिलं. षटकार त्यांनी खेचला. या वाघाच्या दाताला रक्त लागलंय आणि आता हा वाघ अजून थोडा धोकादायक बनेल. बॉलिंग मार्कवर झिशान खान पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. विकेटची संधी सुद्धा त्यांनी निर्माण केली होती. विकेटची पाठी अजूनही कोरी आहे. या ओव्हरमध्ये विकेट मिळवतील का स्ट्रायकर यांच्या दिशेने? केतन म्हात्रे 5 चेंडू 12 धावा आणि सुमित नॉन स्ट्रायकर एंडवर नवीनच मैदानावर प्रवेश करतायत.
पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने सुटलेल्या झेलाचा हिशोब जणू काय केतन मात्र पूर्ण करतायत. हेच मी बाप्पा- सांगत होतो. या षटकारांशी बदलतोय धावफलक 30 धावा. हेच मी सांगत होतो, झेल सुटल्यानंतर तो झेल सोडलेला नाहीये, ही ट्रॉफी सोडली आहे. कारण एक्स्ट्रा कव्हरला हा फटका केतनच्या बॅट मधून येतोय. केतनकडे सगळे फटके आहेत, त्याच्या भात्यात सगळे फटके आहेत. आणि सध्या चेन्नईचा सिंगम मैदानामध्ये खेळत असताना हा देखील एक सिंगम आहे. चांगली बॅटिंग सध्या केतनच्या माध्यमातून सुरू आहे. धावा करताना दिसतोय. टीमची धावसंख्या 30, लॉस ऑफ 1 विकेट. केतन पोहोचलाय पाहता पाहता 18 वर. 18 धावा जिशांचा खर्च. पुन्हा एकदा चेंडू स्लाइस केला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडूचा प्रवास दुसऱ्या टप्प्यानंतर सीमारेषा पार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. थँक्यू डीजे. तो झेल आता आठवणीत राहील. काय स्क्वेअर ड्राईव्ह होता. पॉइंटच्या डोक्यावरून सरळ बॉलला पाठवलं. स्क्वेअर ड्राईव्ह मारत असताना सीमारेषा पलीकडे. याच्या अगोदरच्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला षटकार. त्याच्यानंतर क्रीजच्या आतमध्ये जाऊन स्क्वेअर ड्राईव्ह. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता किती वेगाने खेळतोय केतन म्हात्रे. फॉलिंग स्वीप जो राहिला होता बघायचा पप्पू तोडकर यांच्याकडून, यावेळी पाहायला मिळतोय केतन म्हात्रे यांच्याकडून. सुटलेल्या झेलांचा हिशोब करतात केतन म्हात्रे पूर्ण. मालवणी कोकणीत सांगायचा जर झाला तर बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. थँक्यू डीजे. पहिलेच तयार होता या शॉटसाठी. क्रीजच्या आतमध्ये थांबला, झोपला आणि त्याच्यानंतर हा फॉलिंग स्वीप. माहिती होतं मागचा पाय वाकवत असताना तो मागचं जे घुटणा होता तो खाली टेकवला आणि त्याच्यानंतर बॅटला स्वाईप करून पाठवलं 4 धावांसाठी. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी केतन यांनी. खूप दर्जेदार फलंदाजी केतन यांची पाहायला मिळत आहे. जीवदान मिळाल्यानंतर ते खूपच आक्रमक होत आहेत. फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलली जाते. सुटलेला झेल बऱ्याच काळापर्यंत आठवत राहील. 38 धावा, एका विकेटचं पतन करायचे आहेत. 66 रिक्वायर्ड रन रेट आता 9च्या खाली आलंय. जिशान पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, हा चौथा चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. बैठक शॉटचा इरादा होता. ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर जाऊन त्यांनी बैठक घेतली होती. यावेळी मिसफिल्डिंग होते. ज्या धावा वाचवणं गरजेचं होतं त्यावेळी मिसफिल्डिंग होते. आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणार शेजारी. एकेरी धाव बदलतोय धाव फलक 39 धावा. सुनीलजी तांडेल या स्पर्धेसाठी स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्याला अंतिम दिवशी पाहायला मिळत आहेत. सुनील सर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. जिशान थोडी महागडी गोलंदाजी होते. 27 धावा आतापर्यंत. 5 चेंडू आणि एका षटकामध्ये त्यांनी केलेला खर्च. विकेटची पाठी अजूनही कोरी आहे. सुमित संधी असेल त्यांच्यापाशी इनिंगची सुरुवात करण्यासाठी. सुमित डोंगरे पारगावचा खेळाडू स्ट्रायकर एंडवर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन फटके खेळावे, ते सुद्धा लॉंग ऑन मिड ऑनच्या दिशेने. ही रणनीती बऱ्याच वेळा अंगलट येते, अयशस्वी ठरते. कारण गोलंदाजी खूपच सुंदर सांगता होते. 3 षटकांची, निम्मे षटकांचा खेळ होतोय समाप्त. 18 चेंडू समाप्त होत आहेत. धावसंख्या झाली 39 आणि यानंतर शिल्लक असतील चेंडू 18. क्रिकेटचा खेळ किती अद्भुत आहे. क्रिकेट कसं बदलतं हे याच्यावरून तुम्हाला दिसेल या दृश्यांवरून. हा झेल होता. हा झेल सोप्पा सोडला होता कव्हर्सला. 2-3 अटेम्प्ट लागले या फिल्डरला आणि त्याच्यानंतर हा झेल सुटल्यानंतर केतन असा सुसाट सुटलाय ना या मॅचमध्ये, तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्यानंतर झेल सुटल्यानंतरच त्याच्या बॅटमधून हा कडक लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला, जिथे 6 धावाला डाऊन दी ग्राउंड. आणि त्याच्यानंतर हा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका केतन म्हात्रेचा. त्याच्यानंतर त्याने खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह देखील दाखवला. हा स्क्वेअर ड्राईव्ह होता, क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह. आणि त्याच्यानंतर फॉलिंग स्वीप. त्याच्यासाठी तर तो तयारच होता. खाली वाकला, बसला आणि त्यानंतर फॉलिंग स्वीप. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, सोडू नको तू झेल अन्यथा होशील फेल. आणि सध्या केतनच्या नावाचा बोलबला, ती चर्चा का आहे? कारण त्याचा झेल सुटलाय आणि तो तुटून पडलाय. 18 बॉल 27 अजूनही सामना आहे. असं नाहीये की हा सामना संपलाय. गोलंदाजी करणारी टीम देखील इथे कमबॅक करू शकते. एखाद कमी धावसंख्येचं षटक मॅच मध्ये परत येतील. मी म्हणेन टीम मोहम्मद कैफ 11 कातळी. बॉलिंग मार्कवर निजाम मलिंगा. पहिल्या चेंडूवर लांबच लांब, खूपच लांब, अति लांब, दूर दूर. ज्याचे पूर्वज राजी
त्याचे कातळावर काजी. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर. कडक बॅटिंग केतन म्हात्रेची. केतन बॅटिंग करतोय टनाटन. ज्या पद्धतीने त्याच्या समोर ते बॉल पडतात, हा बॉल लेंथ बॉल होता, लवकर पिक केला, ऑन साइडला धमाका, काव कॉर्नरला 6 धावा मिळताना दिसत आहेत. फुटवर्क पा केतनची, नजर पा बॉलवरची, आणि त्याच्यानंतर हे पिकअप शॉट. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी सुद्धा दवडली जाते. आज जणू काय केतन म्हात्रे कोकणातल्या दशावतारातल्या राक्षसासारखो अमरत्वाचा वरदान घेऊन इलेलो आणि त्याका बादच करायचा नाही असो जणू काय व्हिडिओ घेतलेलो प्रतिस्पर्धी संघान. अजून एक मिळाला जीवदान. रनआउट करण्याची संधी दवडली गेली. ओ नशिबाचा नाश्ता करून आलाय संध्याकाळी जवळच्याच हॉटेलमधून. ज्या पद्धतीने खेळतोय केतन, मगाशी झेल सुटला, आता रनआउट, तोही हुकला, आणि त्यामुळे केतन अजूनही खेळताना दिसेल. 16 चेंडू 21 ची गरज. मिडांच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळेल. पप्पू तोडकर चेंडूच्या मागे येत आहेत, फील्ड करतायत. एकेरी धावेनिशी बदलतोय धाव फलक. 66चं टार्गेट. धावा होत आहेत 46. 15 चेंडू 20 धावांची गरज. आणि यावेळी विकेटचं खूप महत्व असेल. मोहम्मद कैफ 11 कात्री, जे स्वप्न गेली अनेक वर्ष या टीमने पाहिलंय, या कातळावर ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आली. कात्री गावाला होईल पूर्ण की दुसऱ्या बाजूने AK स्पोर्ट वरवडे संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल दिमागदार विजयासह. हा आमचा मान्यवर कक्ष. आदरणीय दीपक सर, तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या कोकण भूमीवर. ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर असणारा चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळला जातोय. वारंवार मिसफिल्ड पाहायला मिळते. त्या संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. यावेळी थोडासा दबाव या अंतिम रजनीचा, आणि त्यामुळेच मिसफिल्डिंग, सोडलेले झेल, बहाल केलेल्या धावा, त्या सामन्याचं भवितव्य थोडंसं अधांतरी होत आहे. अजूनही सामना जिवंत आहे. 1-2 डॉट बॉल पाहिजे, मग येईल मजा या मॅच मध्ये. कमबॅक करताना दिसेल मोहम्मद कैफ कातळी, आणि निजामकडे ती क्षमता आहे. 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये, तेही परत एक वेळा शिरकाव करताना दिसेल. परंतु केतन खुकार बॅटिंग करतोय. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. काय घडलंय? अपील तर झालंय, आणि केतन यांनी पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता डगआउटचा रस्ता पकडलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती महत्वाची विकेट. केतन म्हात्रे माघारी परत आहेत. त्यांनी बनवल्या 14 चेंडूमध्ये 34 धावा आणि विकेट 47 या धावसंख्येवर. हा आपल्या छोट्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीतला एक्सपिरियन्स. मी म्हटलं होतं 1-2 डॉट बॉल पाहिजे मॅच मध्ये, येतील, आणि आता हा सामना बनेल. हा सामना सोडू नका. इथे शेवटपर्यंत नजर ठेवा या मॅचवर. केतन परतलाय. 34 धावांची खेळी आवश्यकता नव्हती. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, आणि त्यानंतर बॅटची कडा घेतली, आणि टॉप पेज घेतल्यानंतर विकेट किपरने फर्दीने आता कोणती चूक केलेली नाहीये. एक नाही तर 3 खेळाडू तिथे आले होते. माहितीये या झेलाचं काय महत्व आहे. केतन निराश आहे, परंतु शेवटी आता त्याला डगआउट मध्ये जावं लागेल. आता हा सामना बनलाय, कारण 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. 13 गेंदे 19 रन. एक सूचना आहे. MH08 AG 1794 या गाडीच्या मालक नोंद घ्या. ही गाडी तहसीलदार साहेबांच्या गाडीच्या समोर लागली. MH08 AG 1794 ही गाडी तहसीलदार साहेबांच्या गाडीच्या समोर लागली. मित्रा, लवकरात लवकर ही गाडी योग्य जागी आपण नेऊन पार्क करा. तहसीलदार म्हटलं की तालुक्याचं सुप्रीम कोर्ट आहे. कृपया सहकार्य करा. MH08 AG 1794 मंचावर चेन्नई सिंगम या संघाचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय राहुलजी पाटील सर सुद्धा उपस्थित आहेत. राहुलजी पाटील, त्याचप्रमाणे चेन्नई सिंगम या टीमचे चीफ मेंटॉर दीपकजी शिंदे साहेब या आनंदवाडी नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 47 हा धावफलक. प्रथमेश बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडवर निजाम बॉलिंग मार्कवर. ज्याप्रमाणे निजाम मलिंगा गोलंदाजी करतायत, प्रथमेश पहिल्या चेंडूवर परीक्षा घेतली जाते प्रथमेश यांची. आणि ही परीक्षा फुटवरची आहे. पहिल्याच बॉलवर पाय चाललेले नाहीये. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, आणि पहिला डॉट आलेत. ते 2 डॉट बॉल आलेले आहेत ज्याची मी चर्चा करत होतो, आणि 2 डॉट बॉल ते असे आलेत. एक विकेट, आणि इथे पाय चाललेले नाहीयेत. फुटवर्कच नाहीये, आणि थोडासा शरीरापासून दूरही खेळला. डॉट बॉल, लगातार 2 डॉट बॉल. त्याच्यामुळे या मॅचची कहाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. हा आमचा मान्यवर कक्ष पाहायला मिळतोय. आदरणीय राहुल पाटील सर, आदरणीय दीपक शिंदे सर, प्रदीपजी कोयंडे जे आमचे ग्रामस्थ मंडळ आनंदवाडीचे अध्यक्ष आहेत, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अध्यक्ष गुरुनाथजी तारी, हे सगळे मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. या सुंदर वाडीमध्ये, आनंदवाडीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 19 धावांची गरज.
30,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. 12 बॉल 19 धावा. त्या दिवशी देखील मी म्हटलं होतं, मार्क माय वर्ड्स, आज देखील मी तेच म्हणेन. 2 बॉल डॉट आलेत आणि आता कहाणी बदलली या मॅचची. आता राजेश नायडू आलाय गुजरातवरून ही स्पर्धा गाजवण्यासाठी. त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील, परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे सुमित ढोंगडे आणि प्रथमेश म्हात्रे. सुमित डोंगरे एक मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेत त्यांच्या नावे आहे. अजून एक मिळवावा त्यांचा प्रयत्न असेल मिडॉनच्या दिशेने. पुन्हा एकदा पप्पू तोडकर यांचं क्षेत्ररक्षण, एक ताकदवान थ्रो. प्रचंड ताकद या खेळाडूच्या अंगात आहे आणि ही ताकद अशीच आलेली नाही आहे. त्यासाठी त्यांचा व्यायाम, त्यांची मेहनत. इन्स्टावर नक्कीच त्यांचं पेज बघा, त्यांची मेहनत तुमच्या लक्षात येईल. 11 चेंडू 18 धावांची गरज. प्रथमेश स्ट्रायकर एंडवर. चांगला बनलाय हा सामना. विचार विनिमय होतो या सामन्यामध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. कव्हरच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट. पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो बघा, अप्रतिम थ्रो. या टाळ्या वाजतायत आनंदवाडीमधून, कारण आनंदवाडीचे प्रेक्षक सुजाण प्रेक्षक आहेत. ते बॅटरचं सुद्धा कौतुक करतात, बॉलरचं सुद्धा कौतुक करतात आणि चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा न सांगता टाळ्या वाजवतात. 10 चेंडू 17 धावांची गरज. सुमित डोंगरे मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात तर होते, मिडल तर होत नाहीये. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येत आहे, तोपर्यंत बॅकअप होतोय पप्पू तोडकर यांचा. 2 धावांची लहर मैदानावर. इक्वेशन बदलतंय, धावसंख्या बदलते. 2 धावा आल्यात, महत्वाच्या 2 धावा आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत. पहिल्या 3 बॉलवर 4 धावा खर्च केल्या आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्ही पाहताय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी अप्रतिम असा 16. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगत असताना 16 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. एकूण एक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. शेवटचे 9 चेंडू या इनिंगचे महत्वाचे बाकी. राजेश नायडू काय शांत डोक्याने गोलंदाजी करतायत. अगदी शांत चित्ताने ते रनअप घेत आहेत. शांतपणे येऊन चेंडू सोडतायत आणि चेंडू सुद्धा अगदी शांतपणे विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज. आता मला परत एक वेळा सुपर ओव्हरचे वेध लागलेले आहेत. कदाचित हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत देखील जाऊ शकतो आणि त्याचमुळे याच्यासाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड व्हावा. 8 बॉल 15 धावा करायचे आहेत. बॅटिंग करणारा AK स्पोर्ट्सला. स्ट्रायकर एंडवर सुमित. नावाप्रमाणे सुमित डोंगरावर चेंडू पोचवतील का ही प्रतीक्षा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मिड विकेटच्या दिशेने थोडीशी चूक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची. 2 धावा प्रथमेश कडून झालेल्या चुकीची भरपाई होते. 2 धाव्यांसाठी इक्वेशन बदलतंय. 7 चेंडू आणि 13 धावा. या चेंडूवरचा एखादा मोठा फटका, या चेंडूवरची विकेट किंवा डॉट बॉल सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. हो एक्झॅक्ट. आणि त्याचबरोबर हा जो बॉल आहे सगळ्यात महत्वाचा बॉल आहे पेनल्टीमेट ओव्हरमध्ये. कारण हे जे षटक आहे आतापर्यंत खूप चांगल्या टप्प्यावर टाकले, बरोबर गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. 7 बॉल 13 धावांची गरज. सुमित ढोंगडे तयार आहे. रायगड प्रीमियर लीगचे पहिले 2 पर्व याने गाजवले होते. मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती. तो तयार. 7-13. या षटकातील शेवटचा चेंडू जणू काही घातवार ठरतोय सुमित डोंगरे यांच्यासाठी. सुमित यांच्या समोर येत आहेत सुमित ढेकळे. झेल टिपतात अप्रतिम. विकेटचा होतोय पतन. 7 चेंडू मध्ये सुमित डोंगरे यांनी बनवल्या फक्त 6 धावा. 5वा षटक होतंय समाप्त. 53 या धावसंख्येवर. कडक मॅच. एजाज बाईसोलकर त्यांचं संपूर्ण कुटुंब आता खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. मोहम्मद कैफ 11 कातळी त्यांचं स्वप्न आहे गेल्या 22 वर्षाचं ही ट्रॉफी उंचावण्याचं. पाहूया ते या वर्षी सत्यात येतंय का. परंतु कटरचा वापर केला. बॅटची वरची कळा. फलंदाज सुमित, मागे सुमित आणि ते एक चांगला झेल टिपण्यात आलाय. फलंदाज पाहत होतोय. मॅचची कहाणी बदलली आहे. 6-13 हे समीकरण आलंय आता या मॅच मध्ये. सुमित ढोंगडे बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले बघा. या महत्वाच्या चेंडूवर जे आपण बोलत होतो, विकेट जर आली तर हा चेंडू परावर्तित होईल, झुकेल. मोहम्मद कैफ 11 कात्री संघाच्या बाजूने आणि शेवटच्या चेंडूवरची विकेट, महत्वाची विकेट. आणि यावेळी शेवटच्या 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज. प्रथमेश स्ट्रायकर एंडवर असेल आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा निजाम मलिंगा. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये मैदानामध्ये षटकारांचा राजा गेलाय.
जो मोठमोठे फटके मारू शकतो. दोन्ही फलंदाजाकडे देखील क्षमता आहे. अयूब आला आता फलंदाजीसाठी. कासारवडोलीचा सुपुत्र स्टार लांब लांब फटके मारण्यासाठी जाणला जातो. म्हणजेच काय, हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं AK स्पोर्ट्स, कारण आता धावा करायचे 6 बॉलमध्ये 13. मी मगाशी देखील म्हटलं होतं, न्यूट्रल जे प्रेक्षक असतील आम्हालाही वेध लागलेत सुपर ओव्हरचे. कदाचित हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार पहिल्यांदा या वर्षीच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 6 बॉल 13 धावा. बॉलिंग मार्क पर निजामगिरी गाजवेल का की दुसऱ्या बाजून प्रथम ईश्वर पावेल या टीमला. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना डीप मिड विकेटच्या दिशेने प्रथमेश ठाकरे स्क्रीनवर येतील. चेंडू अडवतायत, थ्रो करतायत. दुसऱ्याचा प्रयत्न होता पण फर्दींच्या सेफ हँड्स मध्ये चेंडू येऊन विसावतोय. फक्त 1 धाव. इक्वेशन 5 चेंडू 12 धावांची गरज. काय कॉन्फिडन्स आहे इथे. आपण पाहिलंय पहिल्या बॉलवर एकच घेतली. अयूब सांगतो मी स्ट्राईक ठेवणार. एका बाजूला आपण जर पाहिलं तर जसा बॉल खेळला ऑन साइडला लेफ्टी बॅटर आहे प्रथमेश, चान्स घेणारच होता. सिंगल तिथे मिळाली. प्रथमेशकडे बॉल गेला, थ्रो आला आणि त्याच्यानंतर अयूबने थांबवलं. अयूबने सांगितलं मी घेणार स्ट्राईक, मी थांबणार, मी लढणार आणि मी जिंकून दाखवणार. याला म्हटलं जातं सेल्फ कॉन्फिडन्स आणि तो अयूबकडे आहे. 5 बॉल 12 धावांची गरज. जबाबदारी घेण्यासारखा मूर्खपणा नाही आणि घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखा शहाणपणा नाही. अयूब ही जबाबदारी पार पडेल का आपल्याकडून? 5 चेंडू 12 धावांची गरज. चेंडू अयूबचा फटका. बॅक टू द बॉलर. पप्पू तोडकर बॅकअप देत आहेत. मिडॉनच्या दिशेने एक सिंगल मिळेल. इक्वेशन बदलेल. 4 चेंडू 11ची आवश्यकता. आणि टाळ्या वाजवतायत एजाज सोलकर, त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यातल्या त्यात पूर्ण गाव कातळी. टाळ्या वाजवत असताना त्यांना माहितीये प्रोत्साहन द्यावं लागेल. अशा कंडिशन मध्ये कंडिशन खराब होती. झेल सुटला होता केतन मात्रेचा, पण तुम्ही म्हटलं होतं 1-2 डॉट बॉल कमबॅक होईल या कातळी टीमचा आणि तसंच झालंय. मोहम्मद कैफ 11 कातळी हा संघ परत एक वेळा मॅच मध्ये शिरकाव करताना दिसलाय, परंतु इथूनही एक षटकार मॅच मध्ये येऊ शकतो AK स्पोर्ट्स. 4 बॉल 11 धावांची गरज. प्रथमेश स्ट्रायकर यांच्या दिशेने हा उराणचा खेळाडू. समोर मलिंगा दिसतोय बॉलिंग मार्कवर. एक सुरेख चेंडू. ब्लॉक हॉल मधील चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र आणि अग्नि अस्त्र ज्याला म्हटलं जातं ते सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय निजाम मलिंगाकडून. टाळ्या वाजतायत या ब्रह्मास्त्रासाठी. नाही, तुम्ही न्यूट्रल प्रेक्षक असाल तर टाळ्या वाजवायलाच पाहिजे या यॉर्कर साठी. व्हॉट अ यॉर्कर. काय गोलंदाजी केली आहे. परफेक्ट यॉर्कर आणि महत्वाच्या क्षणी हा यॉर्कर आलाय निजामचा. टो क्रशिंग यॉर्कर त्याच्या माध्यमातून. आणि आता या मॅच मध्ये 3 बॉल धावा करायच्या 10. शेवटचे 3 चेंडू बाकी. पाहिलं तर 2 फटक्यांचा सामना शिल्लक, 2 डॉट बॉलचा सामना शिल्लक, 2 विकेटचा सामना शिल्लक. अयूब स्ट्रायकर एंडर. अयूब यांच्यासाठी एक दर्जेदार चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर. डॉट बॉल नक्की राहील. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अयूब धावबाद होतील. इक्वेशन बदलेल. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आणि हा जल्लोष स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल. काय गोलंदाजी राहिलीये. सामना कधी बदलला. ते 2 डॉट बॉल. मी म्हटलं होतं 2 डॉट बॉल पाहिजेत या टीमला. हे मॅच मध्ये येतील एजाज भाई सोलकर आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि संपूर्ण कातळी गाव खुश आहेत. आता कुठेतरी वेध लागले त्यांना फायनलचे, परंतु हे यॉर्कर पा. तिखट यॉर्कर, कमी गतीने टाकलेले यॉर्कर, वेगाने टाकलेले यॉर्कर. काय गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये. मोहम्मद कैफ 11 कातळी. सामना गेला होता ऑलमोस्ट, कारण केतन मात्रे ने चांगली फलंदाजी केली, परंतु त्याच्यानंतर हा जल्लोष सगळं काही सांगून जात आहे. व्हॉट अ मॅच. 2 बॉल 10 धावांची गरज. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे AK स्पोर्ट्सला, मग येईल या मॅचची मजा. शेवटचे 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी यावेळी शेवटच्या षटकामध्ये निजाम मलिंगा यांच्याकडून. प्रथमेश यांच्यासाठी पुन्हा एकदा यॉर्कर. त्या चेंडूवर फक्त एखादी दुसरी धाव मिळू शकेल. दुसऱ्यासाठी वळली पावलं शिल्लक राहिला. यानंतर शेवटचा एक मात्र चेंडू आणि एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 धावा. आता जर कुठलाच खराब बॉल आला नाही तर या मॅच मध्ये जिंकण्याची दाट शक्यता आहे. टीम मोहम्मद कैफ 11 कातळी. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. निजाम मलिंगा बॉलिंग मार्कवर तो अप्रतिम गोलंदाजी करताना दिसला. नियंत्रण, यॉर्कर्स
दबाव सातत्याने बनवला एके स्पोर्ट्सवर आणि आता स्वप्नपूर्ती. एक बॉल 8 धाब्याची गरज. मोहम्मद काय पिलवन कात्री संघ गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 8 धावांची गरज होती, फक्त 1 धाव सुद्धा नाकारली गेली या चेंडूवर. डॉट बॉल राहिलाय आणि तब्बल 7 धावांनी दिमागदार विजय मिळवून मोहम्मद काय पिलवन कात्री संघ या 23व्या पर्वामध्ये 2026च्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अंतिम फेरी प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय. अभिनंदन एजाजबाई सोलकर. कातळी संघाची स्वप्नपूर्ती झालेली आहे. फायनल मध्ये प्रवेश तर केलेला आहे या टीमने. ज्या पद्धतीने हा संघ खेळलाय असं वाटत होतं हा सामना संपलाय कातळी टीम साठी, परंतु ज्या वेळेला मी बोललो की 2 डॉट बॉल पाहिजे ते 2 डॉट बॉल आले. केतन मात्रेची विकेट आली आणि तिथून या सामन्याची कहाणी बदलली. आज या टीमचं स्वप्न तर साकार झालंय. फायनल मध्ये हा संघ खेळताना दिसेल तुम्हाला आणि या मॅच मधून आता पाहूया नेक्स्ट मॅच मधून कुठला संघ विजेता ठरतोय. कातळी संघ प्रतीक्षेत असेल. फरदीन काझीला अक्षरशः डोक्यावर उचललंय कातळी गावच्या या सगळ्याच प्रेक्षकांनी आणि हीच तर ओळख आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. एक दिमागदार सेमीफिनाले पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ या दोन्ही टीम कडून. पराभूत झाल्यानंतर सुद्धा खूप चांगली दर्जेदार कामगिरी या टीम कडून पाहायला मिळाली. एके स्पोर्ट वरवडे या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मोहम्मद काय पिलवन कात्री संघाचा जल्लोष